गणपती बाप्पा मंगलमूर्ती आला रे आला आला रे आला हे 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 हॅलो हाय नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते घरगुती गणेशोत्सवच्या आपल्या या पुढच्या भागामध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत सुंदर बाग देवणार याच परिसरामध्ये. चेंबूरमध्ये आपण विविध गणेशोत्सव जे आहे, घरगुती गणेशोत्सव जो साजरा केला जातोय, आपण घरोघरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतोय. असं म्हणतात की गजानना श्री गणराया आधी बंधू तुझं मोरया. आणि हाच गणराया, ह्याचं गणरायाचं ज्या वेळेला घरामध्ये आगमन होतं त्यावेळेला घरातली सगळी जी दुःख आहेत ती दुःख हरपून जावो आणि घरामध्ये एकंदरीत सगळीकडे आनंदाचं वातावरण हो, याच भावनेने सगळे भाविक जे आहेत ते घरोघरी गणरायाची स्थापना करत असतात. तर आज आपण राजाराम मधलीकर यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्या गणरायाचं दर्शन घेत आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, अतिशय सुबक आणि मोहक अशी मूर्तीचं रूप जे आहे ते आपल्याला बाप्पाचं पाहायला मिळतंय. आणि येस, आपण अर्थात अदलीकरांची छोटी कन्या अर्थात रोहिणी सोबत आपण आज संवाद साधणार आहोत. रोहिणी प्लीज, कशी आहेस तू? खूप छान, मस्त. बरं मला सांग, आपल्या घरी किती दिवसांचा गणपती बाप्पा असतो? 1.5 दिवसांचा गणपती. आणि कशी तुम्ही तयारी करता आणि कसं वातावरण आहे सगळं? घरात तर जेव्हा गणपती असतो खूप छान वातावरण असतं आणि सगळे तर खुशच असतात. सगळे एकत्र मिळून कामं करतात आणि देवाची पूजा. मुळात तर आता तू कॉलेजला आहेस, कॉलेजला सुट्ट्या आहेत, तर त्या सुट्ट्या तू कशी एन्जॉय करतेस? रोज गणपतीचे मोदक साठी तर एन्जॉय करतेस आणि आरती वगैरे तर खूप छान वाटते. अच्छा, आणि तुला मोदक येतात का विशेष बनवायला? हो, मी बनवते मोदक. क्या बात आहे, रोहिणीने छान मोदक बनवलेले आहेत. आज आम्ही घरी आलेलो आहोत आणि रोहिणी कामातच होती, मोदकच बनवत होती. बरं रोहिणी, जे सगळे आपले प्रेक्षक आहेत त्यांना गणेशोत्सवाच्या काय शुभेच्छा देशील? आचार्य 90 FM च्या सगळ्या प्रेक्षकांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. ताज्याचा आवाज तारारा झाला र गणपती माझा नाचत आला. ताज्याचा आवाज तारारा झाला र गणपती माझा नाचत आला. Acharya 90